इतके मोठे वकील आज आपल्याकडे आलेले आहेत, असं नाही समजत 2 मिनिटं म्हणजे काय बोलावं. ते म्हणे की दिस इज नॉट द वे हाऊ यू शुड इंट्रोड्यूस युअर गेस्ट. तर त्यांनी विचारलं राम जेठमलानी सारखा अदरवाईज लोकांची ऐसी तैसी करणाऱ्या माणसाची इतक्या कमी शब्दामध्ये त्यांनी जी हजामत केली होती ती मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही. आणि हा निर्भीडपणा अध्यक्ष असताना किंवा नसताना पत्रकार परिषदेत गोल्हर साहेब बसले आहेत तर ते शांतपणे जो प्रश्न विचारायचे आणि त्याची नॅशनल हेडलाईन झाली नाही असा एखादाच प्रसंग घडला असेल. छोटीशी एवढीशी त्यांची ती डायरी असायची, त्याच्यात ते टिपण घ्यायचे, अचूक वार्तांकन. आणि त्या काळात ही म्हणायची सोय होती ना, मी हे बोललोच नाही, कारण तेव्हा कॅमेरे नव्हते, फारसं कोणी रेकॉर्डिंग पण करायचं नाही. त्या काळामध्ये विशेषतः गोल्हर साहेब आणि नंतर रावसाहेब हे एजन्सीचं रिपोर्टिंग हे विश्वसनीय रिपोर्टिंग मानलं जायचं. स्थानिक वर्तमानपत्र किंवा नॅशनल वर्तमानपत्रांची इथल्या यांनी जे काही केलं त्याला एजन्सीचं रिपोर्टिंग हॅज टू बी फ्लॉलेस. त्यामुळे अचूक वार्तांकन करणाऱ्या पिढीचं म्हणजे जर कोणी मूर्तिमंत रूप असेल तर ते टी.बी. गोल्हर, याच्यात तर काही वादच नाही. त्यानंतर प्रकाशजींनी सांगितलं की ते मार्पकर साहेबांकडे नंतर लेबर प्रॅक्टिस करायचे. तर त्या काळामध्ये आणि आय एम सो सॉरी टू से माझा जरा कोर्ट वकील या लोकांशी फार जवळून संबंध आला असल्यामुळे पूर्ण जजमेंट प्रोनाऊन्स केल्यानंतर जर आपण एखाद्या वकिलाला विचारलं की बाबा आता सांग याची बातमी बनवायची आहे, ते सांगतात नाही एकदा कॉपी येऊन जाऊ दे मग. तर गोल्हर साहेबांना हा ॲडव्हान्टेज असल्यामुळे ते फार कमी शब्दामध्ये फार चांगले मॅचचे डिसिजन, ज्याच्यात ते अपिअर पण झालेले नसायचे, तर ते टाईप करून अगदी शांतमध्ये तुला वाटलं तर छापायचं काय, त्याच्यामध्ये एक काना मात्रा चेंज करायची गरज नसायची. गोल्हर साहेबांची कॉपी. त्यामुळे श्रीपाद जोशी सरांनी जे सांगितलं की गोल्हरांनी त्यांच्या लिहिलेल्या कॉपीज या हाऊ टू राईट कॉपीज मुळे आपल्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटने शिकवायला पण इतके आदर्श आहेत. आणि आपल्यातलेच एक सहकारी जे पत्रकारिता सोडून वकिली केले त्यांनी हाऊ टू नॉट राईट कॉपीज शिकवायला पाहिजे. अर्थात नाव घेत पाहिजे.